पहिले प्रमुख पाहुणे, पालक, आमचे सगळे इन्स्ट्रक्टर आणि माझ्या समोर असलेल्या छात्रसैनिकांना माझा नमस्कार. मी चतुर्थ वर्ष कॅडेट भक्ती आनंदा बिलोशे. आज इथं उभं राहून मला कळतंय की या छात्रसेनेचा युनिफॉर्म मी शेवटचा घातलाय. या कार्यक्रमात मी एकदा शेवटचं बोलतेय. हे आमचं शेवटचं संचलन असणार आहे. बोलताना थोडं वेगळं वाटतंय, पण हा 4 वर्षाचा प्रवासाचा अभिमान, आनंद त्याहून जास्त आहे. छात्रसेना लहानपणी माझ्या दादाला मी इथे परेड करताना, कॅम्पला जाताना, ट्रेकला जाताना पाहिलं होतं. तेव्हा थोडी क्युरिओसिटी होती, म्हणून मी छात्रसेना जॉईन केली. मला माहीत नव्हतं की ही 4 वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि बेस्ट ठरणार आहे. पहिल्या वर्षी सकाळी उठायला फार कंटाळा यायचा. कधीतरी असंही वाटलं असेल की मी का जॉईन केली छात्रसेना, कारण रविवारची ती एकच सुट्टी तर मिळते, त्यातही लवकर उठायचं. त्यात पण आईचा, घरातल्यांचा आणि इथे येऊन आमच्या इन्स्ट्रक्टरचा फार ओरडा खाल्ला. पहिली 2 वर्ष आम्ही बेसिक परेड, गेम्स वगैरे करायला मिळाले, पण मजा पण तितकीच आली. पण मी अगदी कॉन्फिडन्सनी सांगू शकते की आम्ही ओरडा खाण्यात एकदम पटाईत आहोत. आम्हाला शिकवणारे साक्षी मॅम, धैर्य सर हे पण रिलेट करतात की आमच्या बॅचने ओरडा खाल्ल्याशिवाय कुठलीच गोष्ट केली नाही. म्हणजे आम्ही पहिले ओरडा खाल्ला आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ती गोष्ट एकदम परफेक्ट केली. इथे असताना जर काही सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचं मी शिकले असेल ते होतं टीमवर्क. आम्ही एकत्र घाम गाळला, म्हणजेच एकत्र सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या, एकत्र शिक्षा पण खाल्ली आणि यशसुद्धा एकत्र साजरं केलं. ट्रेक करण्याचा एक्सपिरियन्स इथे फारच थ्रिलिंग होता. 4 वर्षात 4 ट्रेक, कोंदिवडे केव्ज, कर्नाळा, प्रबळगड आणि शेवटी माहुली. मी यापुढे असेच ट्रेक करत राहीन, ते फक्त छात्रसेनेमुळेच. छात्रसेनेत सगळ्यात आतुरतेने जर मी कशाची वाट पाहिली असेल ती तर तो होता कॅम्प. आता कॅम्पबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच. एक अशी गोष्ट ज्यात आम्ही शिकलो, भरपूर एक्सपिरियन्स घेतला, खूप मजा केली आणि छात्रसेनेने आमची पर्सनॅलिटी डेव्हलप केली. यावर्षी बेस्ट लीडर असा अवॉर्ड घेताना जेव्हा मी पुढे गेले, तेव्हा मला कळलं की या छात्रसेनेने मला एका नॉर्मल कॅडेटवरून एक लीडरची पर्सनॅलिटी दिली आहे, एक रायझिंग स्टार बनवलं. यावर्षी इथे मला जिंकून हरण्याचा किंवा हरून जिंकण्याचा असा एक्सपिरियन्स पण मिळाला. हरण्याचा एक्सपिरियन्स पण आपल्याला खूप काही शिकवतं हे मला त्यातून कळलं. पण छात्रसेनेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी, चॅम्पियनशिपच्या या प्रयोगाने मला डिसअपॉइंट केलं नाही. हा शेवटचा दिवस जसजसा रिअलाईज होतोय तसतसं मनात मिक्स इमोशन्स फील होत आहेत. आज मी माझ्या ज्युनियर्सना एवढंच सांगतेय की हा युनिफॉर्म इज नॉट जस्ट अ पीस ऑफ क्लोथ, इट्स अ इमोशन, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तुम्हालाही रिअलाईज होईल. आम्हाला घडवणाऱ्या सगळे शिक्षक म्हणजेच आमचे इन्स्ट्रक्टर, खवळे सर, पालक यांचे मी मनापासून आभार मानते. छात्रसेना हा शब्द मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही, कारण या माझ्या आयुष्यातल्या गोल्डन मेमोरीज आहेत. आज मला इथं उभं राहून या ग्राउंडला पाहताना खूप भारी वाटतंय. मी इथं पुन्हा नाही येणार मला माहीत नाही, पण इथून मिळालेल्या शेकडो आठवणी मी माझ्या आयुष्यात कायम लक्षात ठेवेन. धन्यवाद.